यूपी वॉरियर्सच्या विजयाने पॉइंटमध्ये मोठी उलटफेर. मुंबई इंडियन्सला बसलेला आहे मोठा धक्का. तर काल मुंबई इंडियन्स वुमन वर्सेस यूपी वॉरियर्स वुमन यांच्यामध्ये सामना झाला. मुंबई इंडियन्स वुमनने प्रथम बॅटिंग करताना 161 रन्स बनवले होते. यूपी वॉरियर्सच्या टीमने 18 ओव्हरमध्ये हा सामना चेस केला आणि यूपी वॉरियर्सने या WPL मधील पहिला सामना जिंकला. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण, पहिल्या क्रमांकावरती कोण आहे, शेवटच्या क्रमांकावरती कोण आहे, ही संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, यूपी वॉरियर्सने काल WPL मधील त्यांचा पहिला विजय मिळवलेला आहे आणि मुंबई इंडियन्सचा या WPL मध्ये दुसरा पराभव झालेला आहे. तर पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. चॅलेंजर्स बेंगलोरचे 2 सामने झाले आहेत. 2 सामन्यांपैकी दोन्ही सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विजय मिळवलेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या WPL मध्ये पराजित टीम आहे. त्यांचे 4 पॉईंट आहेत आणि त्यांची नेट रन रेट ही शानदार आहे. तर मुंबई इंडियन्सचे 4 सामने झाले आहेत. 4 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये विजय, 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे 4 पॉईंट आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरती गुजरात जायंटची टीम आहे. गुजरात जायंटचे 3 सामने झाले आहेत. 3 सामन्यांपैकी 2 सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांचेही 4 पॉईंट आहेत. तर दिल्लीचे 3 सामन्यांपैकी 1 विजय आणि 2 पराभव, 2 गुण आहेत. तर यूपीचे 4 सामन्यांपैकी 1 विजय आणि 3 पराभव, त्यांचेही 2 गुण आहेत. तर मित्रांनो, सेमीफायनलच्या रेसमध्ये जाण्यासाठी प्रत्येक टीमला प्रत्येक सामना हा कवर किंवा मरो असतो. प्रत्येक सामना जिंकावाच लागतो. तर सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे आणि मुंबई इंडियन्सची टीम दुसऱ्या स्थानावरती आहे. मुंबई इंडियन्सचे यावर्षी 2 पराभव झालेले आहेत. तर मुंबई इंडियन्सची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल का? आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.